ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. आदित्य रेनबो सुपर स्पेशालिटी बाल रुग्णालय सांगली दक्षिण महाराष्ट्रातील पहिले समर्पित सुपर स्पेशालिटी बाल रुग्णालय. 25 बेडचे अत्याधुनिक नवजात अतिदक्षता विभाग, नवजात बाळांसाठी प्रगत उपचार सुविधा, बाल मेंदुरोग तज्ञ सेवा, नवजात शिशु तज्ञ सेवा, बाल विकास केंद्र, EEG, EMG, NCV, बेरा व VEP तपासणी सुविधा, फिजिओथेरपी, व्यवसायोपचार, ॲक्युपेशनल थेरपी व वाणी उपचार म्हणजे स्पीच थेरपी, श्रवण तपासणी, मानसोपचार व आहार तज्ञ सेवा, अनुभवी बालरोग तज्ञांची टीम एकाच छताखाली. डॉक्टर अमित तगारे, MD, DNB बालरोग, DNB नवजात शिशु चिकित्सा संचालक व प्रभारी नवजात शिशु तज्ञ. डॉक्टर महेश साळे, वरिष्ठ बाल मेंदुरोग तज्ञ, पुष्पराज चौक, सांगली मिरज रोड, DCC बँकेजवळ सांगली. फोन नंबर 023323225357. आपल्या बाळाच्या निरोगी, सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याच्या विश्वासार्थ साथ म्हणजे आदित्य रेनबो सुपर स्पेशालिटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल सांगली यांच्याकडून डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर माणसातला देव माणूस, देवानंतर चटकन आठवतो तो डॉक्टर. आणि ह्याच डॉक्टर डेच्या असंख्य आमच्या दर्शकांना शुभेच्छा. नमस्कार. आज आपण डॉक्टर्स डे निमित्त विशेष असे जनसेवा करणारे, देवाचा दूत म्हणून, आरोग्य दूत म्हणून संबोधले जाणारे डॉक्टर्स डे साजरा करतोय. आणि असेच आपल्याकडं नामांकित असे डॉक्टर आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. नवजात शिशु तज्ञ अमित तगारे यांचं आपल्या स्टुडिओत स्वागत. नमस्कार. नमस्कार. एकूणच मी म्हटल्या त्या पद्धतीनं देवाचे दूत असं मानलं जातं, कारण तुम्हाला माहिती आहे डॉक्टर नसतील तर काहीच नाही. आणि अलीकडच्या काळात त्याचं रूप बदलतंय. जीव वाचवणाऱ्यांना अनेकदा गालबोटही लागतंय. पण एकूण त्यांचा जीवन प्रवास कसा असतो, शिक्षणापासून ते एक दवाखाना चालवेपर्यंत त्यांना कशा अडचणी असतात. मी डॉक्टर बोलतोय या आपल्या डॉक्टर डेच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आणि आज आपल्या इथं अत्यंत संवेदनशील अशा विषयातील तज्ज्ञ, नवजात शिशु तज्ज्ञ, नुकतंच जन्मलेल्या बाळाला कशी ट्रीटमेंट द्यायची, अगदी हाताळणंही अवघड असतं, आणि अशांचे औषधोपचार करणारे अमित तगारे आपल्या इथं उपस्थित आहेत. चला तर त्यांचा जीवन प्रवास, येणाऱ्या अडचणी आणि त्यांचा एकूणच शैक्षणिक प्रवास कसा होता यावरती एक नजर टाकूया, खास डॉक्टर डेच्या निमित्तानं. सर नमस्ते. एकूणच आपण नवजात शिशु तज्ज्ञ आहात. सगळ्यात पहिला सुरुवात, कारण समाजात अत्यंत उच्चभ्रू असणारे हे डॉक्टर्स मनानं कसे असतात, कारण डॉक्टर नेहमी असे अगदी कडक स्वभावात असतात, कारण त्यांच्या इथं ना खूप सारे विषय सुरू असतात, कारण त्यांना पेशंटना जीवनदान द्यायचं असतं, औषधोपचार करायचे असतात. चला तर मग पडद्यामागचे डॉक्टर्सचं लाईफ कसं असतं, काय असतं जाणून घेऊया. डॉक्टर्स, तुम्ही नवजात शिशु तज्ञ आहात. का वाटलं तुम्हाला, लहानपणापासूनच तुम्हाला डॉक्टर बनायचं होतं का कसं? डॉक्टर लहानपणापासून बनायचंच होतं, पण डॉक्टर झाल्यानंतर मग हळूहळू तुम्हाला वेगळे विषय कळतात आणि मग तुमच्या आवडीनिवडी तयार होतात. मी डॉक्टर झाल्यानंतर मी मिरज मेडिकलमधनं MBBS झालो आणि मग नंतर मी मुंबईला शिकायला गेलो. आणि माझ्या ज्या टीचर होत्या डॉक्टर प्रेमशेठ, त्या नवजात शिशुतज्ञ होत्या. अच्छा. त्यामुळे मी जेव्हा बालरोगाचं शिक्षण घेत होतो तेव्हापासून माझ्या मनावर तो एक प्रभाव होता. आणि म्हणजे टीचर्सचं बघून आणि एकंदरीतच सगळ्या प्रकारचे ICU हे खरोखरच चॅलेंजिंग असतात. पण
ज्याला आम्ही निओनेटल ICU म्हणतो, म्हणजे नवजात शिशु म्हणजे तुम्ही तज्ज्ञ असताना तुम्ही ICU चालवता प्रॉपर, ICU. म्हणजे ह्या शिक्षणाला ICU चालवायचं असतं का असं काही नाही? निओनेटॉलॉजी किंवा नवजात शिशुशास्त्र हे ICUशी रिलेटेड, संपूर्णपणे ICUशी निगडीत शास्त्र आहे. अच्छा. कारण जी मुलं जन्माला आल्यानंतर किंवा पहिल्या महिन्यामध्ये त्यांना जीवघेणे आजार होतात, तीच मुलं फक्त NICUत येतात. अच्छा. आणि तो अतिशय एक वेगळ्या प्रकारचं शास्त्र आहे. आम्ही नेहमी सांगतो की निओनेट इज नॉट अ स्मॉल ॲडल्ट. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मोठा माणूस, मूल आणि त्याच्यापेक्षा छोटं, पण हा एक अजूनही तयार होणारा जीव असतो. म्हणजे इथं बरीचशी मुलं जी असतात ती लवकर जन्माला येतात. ती साधारणतः प्रीमॅच्युअर बेबीज. महिना 2 महिने आईच्या पोटात अजून त्यांचे अवयव तयार होत असतात आणि ती आधी जन्माला येतात. त्यामुळे ते तयार होणारे अवयव असतात. त्यामुळे आम्ही ट्रीटमेंट करताना नेहमी हा विचार करतो की पुढं जाऊन ह्याला काय होईल. म्हणजे आमची ट्रीटमेंट ही फक्त त्या वेळेपुरती मर्यादित नाही की ह्याच्या आपण जे करतोय किंवा ह्या बाळाला आत्ता जो आजार आहे याचा त्याच्या पुढच्या वाढीवर काय परिणाम होईल याचा पण विचार करावा लागतो. आमच्याकडं असलेली सर्व उपकरणं ही पूर्णपणे वेगळी असतात. म्हणजे आमच्याकडं जो व्हेंटिलेटर आम्ही वापरतो तो खरं तर ॲडल्ट व्हेंटिलेटरच्या तिप्पट चौपट लहान असतो. प्रत्येकच गोष्ट ही अतिशय फाईन, म्हणजे आमच्या एक फिनास असतो त्या गोष्टींना. आणि एकदम सगळ्या गोष्टी डेलिकेट असणार आहे, कारण लहान बाळ म्हणजे ॲलर्जीपासनं सगळ्या गोष्टी. बेसिक खरा महत्त्वाचा मुद्दा कुठे येतो की त्यांच्या जीवाला कोणत्याही क्षणी धोका असतो नवजात शिशूंच्या. त्यामुळं तिथं आम्हाला कायम सतर्क राहावं लागतं. बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. जे मॉनिटरिंग असतं ते व्यवस्थित करावं लागतं. एखाद्या मोठ्या माणसाला जर ICUत असताना काही त्रास झाला तर तो सांगू शकतो. इथं हा प्रश्न येत नाही. त्यामुळं कायम त्या सगळ्या गोष्टी बघत राहणं, ती ट्रीटमेंट बदलत राहणं आणि त्याचा रिस्पॉन्स पाहणं, आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे हा पेशंट वाचला तरी पुढं जाऊन तो व्यवस्थित होणं. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की इंटॅक्ट सर्वायवल. पेशंट डिस्चार्ज करण्याला NICUत महत्त्व नाही आहे. पेशंटला व्यवस्थित पुढं जाऊन वाढ होईल अशा पद्धतीनं डिस्चार्ज करण्यासाठी धडपड असते. आणि त्याच्यानंतर ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात, म्हणजे तो घरी गेल्यानंतर सुद्धा जवळपास वर्ष 2 वर्ष त्याची वाढ कशी होते, मेंदू कसा वाढतो, या सगळ्या गोष्टींवर पण लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळं हा एक अतिशय गुंतागुंतीचा, अतिशय चॅलेंजिंग प्रकार असतो. आणि त्यामुळंच कदाचित मला त्या वयात त्याची भुरळ पडली. आणि मग मी मुंबईहून शिकत असताना आणि मला बाकीचे सुद्धा ज्याला आम्ही सुपर स्पेशालिटी म्हणतो, बाकीचे पण पर्याय उपलब्ध असताना सुद्धा मी नवजात शिशुशास्त्रात गेलो. 3 वर्ष मी पुण्यात शिकलो आणि मग तिथून सिडनीला मी गेलो पुढचं शिकण्यासाठी. साधारणतः 1-1.5 वर्ष मी सिडनीत घालवलं. पण मला विशेष आहे, सिडनीचा माणूस पुन्हा येतो कारण इतकं छान लॅविश लाईफ. आणि काय असते तिथं डॉक्टर्स लोकांची एकूण लाईफ काय असते तिथे? कारण तिथं गेलेला माणूस पुन्हा येत नाही. तुम्ही कसे परत आला? आता म्हणाला तुम्ही मला सांगलीला यायचं. विशेष आहे, गेलेला माणूस परत येणं फार क्वचितच आहे, आम्ही पाहतोय. खरं सांगायचं तर एका वाक्यात सुखाचं आयुष्य आहे. तुम्हाला फक्त तुमचं काम करावं लागतं. तुम्हाला बाकीच्या कुठल्याही गोष्टी कराव्या लागत नाही. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काय लागतंय, काय नाही लागत, औषधं कुठली लागतात, काय करावं लागेल, नातेवाईकांचं काय करायचं, बिलाचं काय करायचं, कोणत्याही प्रकारचे विचार तुम्हाला करावे लागेल. परदेशी सिस्टीममध्ये बहुतांश सगळी जी हॉस्पिटल्स असतात ती सरकारी असतात. त्यामुळे त्याला सरकारकडून फंडिंग असतं. त्यांच्या खर्चाची पूर्णपणे जबाबदारी सरकार घेतं. हा उपचाराचा हा पर्याय आहे आणि हा आपण करूया का, तुम्हाला परवडेल का, हे औषध द्यावं लागेल, हे मिळेल का, असे मुद्दे कधी येत नाही. अच्छा, ते पूर्ण गव्हर्नमेंटचं असल्यामुळे गव्हर्नमेंटच त्याला सगळं सप्लाय करते. त्या पेशंटला जे गरजेचं आहे ते तुम्ही मोकळ्या मनानं करू शकता. त्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला बरोबर असंख्य माणसं असतात. एखादा माणूस प्रॅक्टिस करत नाही, तिथं 5-6 माणसं असतात. त्यामुळं अगदी ICUत जरी मी असलो तरी समजा माझी ड्युटी सकाळी 8 ते 4 असेल तर 4 वाजता मी निर्धास्तपणे निघून जातो. पुढचा माणूस ती गोष्ट बघतो. तो माणूस सकाळी निघून जातो, तिसरा सिडनीला येतो. त्यामुळं सगळेजण म्हणजे ICUत असून सुद्धा तो ताण जो आपल्याकडे असतो, इतर रात्री पण पळावं लागतं.
म्हणजे कसं होतं की मी नेहमी सांगतो की मला इनविजिबल स्ट्रेस आहे, अदृश्य ताण असतो कुठे? ICU चालवणाऱ्या डॉक्टर्सना, जो भारतात असतो, जो परदेशात नसतो. आता मला एक गोष्ट म्हणायची की तुम्ही बाहेरच्या परदेशाची सिडनीची गोष्ट बोलत होता. आपण जाऊन आला जिथं आणि तिथं इतकं छान मेडिकल सुविधा आणि इवन म्हणतात की तो माणूस ज्याला स्ट्रेस कमी असेल तो छान औषधोपचार करू शकतो. असंही एका अर्थी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. खरं सांगायचं तर इट्स अ फॅक्ट. सुबत्तेमुळं तिथं एकंदरीतच जसं डॉक्टरला पण ताण नाही तसा आईवडिलांना पण नसतो. म्हणजे आता ICUत बाळ ॲडमिट असेल, आम्ही नेहमी सांगतो की निओनेटल ICU ही जगातली सगळ्या ICUमधली सगळ्यात महाग गोष्ट आहे जगभरातल्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण तिथल्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात, तिथला स्टाफ वेगळा असतो, तिथली मशीन्स वेगळी असतात. आपलं गव्हर्नमेंट कुठं तर कमी पडते. आपल्या आपल्या इथलं आता सांगलीतलं जर शिशूचं ICU पाहिलं तर इतक्या फॅसिलिटी युक्त आहेत, क्लिनिंग पासनं ते फॅसिलिटीज हा पर्यंत. मुद्दा लोकसंख्येवरती शेवटी तिकडची लोकसंख्या ही अत्यंत कमी आहे आणि त्या मानानं त्यांच्याकडं डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल्स ह्या सुविधा व्यवस्थित आहेत, ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस व्यवस्थित असतात आणि मी जे म्हटलं की स्ट्रेस नसतो, आईवडिलांना सुद्धा कमी असतो, कमीत कमी त्यांना आपल्याला जो खर्च करायचा त्याचा स्ट्रेस नसतो. आता त्यामुळं त्यांच्याकडं ना ज्याला आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो तो खूप जाणवतो. म्हणजे तुम्हाला मी एक फक्त उदाहरण सांगतो. मी सिडनीत असताना माझ्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये आमच्याकडे एक खूप छोटंसं बाळ होतं, 570 ग्रॅमचं. ते जवळपास 63 दिवस ICUत ॲडमिट होतं. माझ्या प्रत्येक ड्युटीमध्ये त्याला काहीतरी मेजर त्रास व्हायचा रात्रीच्या वेळेला आणि ते समहाऊ माझ्या ह्याच्यातनं तरून निघायचं. माझ्या एका ड्युटीमध्ये एका वेळेला माझी ड्युटी होती तेव्हा मी आजारी होतो म्हणून मी सुट्टी घेतली होती आणि त्या रात्री ते बाळ दगावलं. ओके. मला दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पुढच्या ड्युटीला गेलो तेव्हा मला सिस्टरने सांगितलं की तुझी खूप आठवण काढली त्यांनी. आणि मग नंतर त्याच्यापुढे 1-2 महिन्यांनी मी परत भारतात आलो. भारतात मी आल्यानंतर मला एक 1.5 वर्षांनी मेल आला. त्याचं नावच होतं भूतकाळातील आठवण. अच्छा. इंग्लिशमध्ये मेल होता कारण ऑसी पेरेंट्स होते आणि त्या मेलमध्ये त्यांनी मला लिहिलं होतं की तुम्हाला कदाचित आता आठवत नसेल पण आमचं छोटं बाळ जेव्हा तिथं प्रत्येक जन्मलेल्या बाळाला नाव असतं ऑलरेडीच, तो ॲडमिट होता आणि तुम्ही ट्रीटमेंट देणाऱ्यांमध्ये एक होता. दुर्दैवाने ते वाचलं नाही, पण त्यानंतर आम्हाला ही मुलगी झाली आणि आता ही मुलगी 1.5 वर्षाची झाली तर तिचा फोटो पाठवला होता. अच्छा. की अजूनही आम्हाला तुमची रोज आठवण. अच्छा, तुम्ही केलेले प्रयत्न त्यांनी पाहिले आणि ज्या पेशंटबद्दल ते लिहिलं होतं तो ऑलरेडी दगावलेला होता. पण हा जो ग्रॅटिट्यूड असतो आणि इव्हन त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट पण पाठवलं ऑस्ट्रेलियात. आणि आपल्या इकडं ही गोष्ट बोलायची नाही पण म्हणतात ना व्यथा ही सांगाव्या तिथं जिथं समजतात. आपल्या इकडच्या महाराष्ट्रात असेल किंवा संपूर्ण भारतात असेल जर पाहिलं तर डॉक्टर्सना जी ट्रीटमेंट दिली जाते आता ती इतकीशी योग्य नाही असं वाटत नाही का कधी? कारण बाळ दगावलं किंवा कुठंतरी माणूस आहे, चुका व्हायला नको या गोष्टींची मी सहमत आहे, परंतु एखादी चूक झाली, काय झालं तर त्याचा एवढा करून धसम करून एक हॉस्पिटल फोडले जात आहेत. हे कितपत योग्य होते? आणि अशी ठराविक मंडळी समाजात आहेत. प्रत्येक म्हणजे आता पेशंटच्या बाबतीत म्हणायचं तर ह्याचं दुःख आहे का तुम्हाला? दुःख असतं खूप. कारण डॉक्टर लोक इतके इझीमध्ये पेशंट आपल्या हातचं जाऊ देतात. तुमचा अनुभव काय? नेहमी सांगतो की कोणताही डॉक्टर म्हणजे मी माझ्याबद्दल कोणताही डॉक्टर हा पेशंटचं भलं करण्यासाठीच पळत असतो. काही आजार हे तुमच्या हातात नसतात. काही वेळा पेशंटचे येणारे पुढचे त्रास तुम्हाला माहीत नसतात आणि प्रत्येकच पेशंटला प्रत्येकच गोष्ट होत नसते. आता शक्यता असते, आम्ही नेहमी सांगतो की मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्हाला हे होण्याची एवढी 10% धोका आहे, 20% धोका आहे. हा टक्केवारी कशाची असते? ही टक्केवारी असती म्हणजे आता जे काही जगभरात 1000, 10,000, 20,000, 40,000 पेशंट असतात त्याच्या टक्केवारी ते असतात. माझं बाळ ॲडमिट असेल आणि मला तुम्ही म्हणलात की तुमचं बाळ वाचण्याचा 50% संधी आहे. माझ्या दृष्टीने त्या 50ला अर्थ नसतो. वाचलं तर 100,
नाही बसलं तर शून्य. प्रश्न कुठे येतो की हा वैद्यकीय शास्त्रातल्या अनिश्चिततेचा जो भाग आहे हा सामान्य माणसापर्यंत पोचत नाही, कारण आपल्याकडं सामान्य माणसांना तेवढं वैद्यकीय शास्त्राचं ज्ञानही नाही आहे आणि ते समजून घेण्याची त्यांची तेवढी इच्छा पण नाही. त्यामुळं आलेला प्रत्येक आजार हा बराच व्हायला पाहिजे ही अपेक्षा प्रत्येकाची असते, पण ते शक्य नसतं. कधी कधी तो राग डॉक्टर्स वरती निघतो. नाही, पण ती माणसं सुद्धा खूप कमी असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, माझे भारतातले सुद्धा पेशंट बद्दलचे अनुभव इतके चांगले आहेत. सांगलीतले सुद्धा म्हणजे आता साधारणतः 12 वर्षापूर्वी माझ्याकडे एक पेशंट होता आणि त्याचे वडील आई वडील खूप गरीब होते. त्याची आम्ही ट्रीटमेंट केली ICU खूप दिवस होता. मग त्यांचं बिलाचा काहीतरी प्रॉब्लेम होता, मग ते पैसे राहिले आणि तो पेशंट माझ्याकडं दरवेळी दाखवायला येत होता. साधारणतः 1-1.5 वर्षानंतर त्या बाळाचे वडील आले आणि म्हणजे बाळाला दाखवायला आले. मग आई आणि बाळ बाहेर गेल्यावर मला म्हणले, सर तुम्हाला लक्षात आलं का? म्हणलं काय? आज मी दाढी केली आहे. म्हणलं नाही लक्षात आलं, कारण 2-3 महिन्यात नाही एकदा येणार. म्हणजे सर तुमचं बिल राहिलं होतं आणि तुम्ही काही बोलला नाही, तुमचे काउंटरची माणसं पण काही बोलली नाही. मी सांगितलं होतं की मी शक्य होईल तेव्हा भरीन आणि मी ठरवलं होतं की ते भरेपर्यंत आपण दाढी करायची नाही. अरे वा. तुमचं उरलेलं बिल मी आज भरलंय बाहेर, म्हणून मी दाढी करून आलो, पण मी येताना पैसे घेऊन आलो होतो. अच्छा, म्हणजे भारतात सुद्धा अशी लोक आहेत, पण काही लोक पण अशी आहेत. आता ते सगळी नाण्याला दोन्ही बाजू असतात. आता प्रत्येक परंतु कसं काय असतं, एखादं पेशंट आलं, काय असती भूमिका त्यावेळी तुमची? कोणताही पेशंट आला की पहिली भूमिका असते की आता ह्याला वाचवायचं कसं. फर्स्ट ICU मध्ये हेच असतं. असा अनुभव आलाय का कधी? म्हणजे बऱ्याचदा आला असेल की मेडिकल सायन्स पण तिथं थांबलं, औषधं पण थांबली, तुमचा अभ्यासही तिथं थांबला, अशा आयुष्यात येत असतील. हे बघ, ICU जेव्हा आम्ही चालवतो ना, ICUचे 3 लेवल्स असतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. लेवल 1 म्हणजे साधे आजार, म्हणजे आमच्या नवजात शिशुशास्त्र तज्ञ ह्याच्यात बोलायचं झालं तर ज्याला ऑक्सिजन लागत नाही किंवा फार तर थोडासा ऑक्सिजन लागेल, ज्याला कुठल्याही प्रकारचं मशीन लागत नाही, जिथं जीवाला काही धोका नाही. लेवल 1 मध्ये ना जीवाला धोका नसतो. कावीळ झाली आहे, कावीळसाठी बाळ ॲडमिट आहे, हलकंसं इन्फेक्शन आहे त्यासाठी ॲडमिट आहे, किंवा छोटंसं अजून दूध पित नाही, नळीन दूध आहे, त्याला लेवल 1 म्हणतात. लेवल 2 म्हणजे जिथं तुम्हाला काहीतरी करावं लागतं. पण लेवल 2 मध्ये कसं असतं की लेवल 2 मध्ये तुम्ही ठराविकच करा, म्हणजे समजा मशीन लागलं तर तुम्ही 24 तास मशीनवर ठेवून त्या पेशंटला पुढं पाठवायचं लेवल 3ला. ऑस्ट्रेलियात ही सिस्टीम किंवा जगभरात ही सिस्टीम खूप स्ट्रिक्टली पाळली जाते. म्हणजे माझी जी कुवत आहे माझ्या युनिटची त्याच्या पलीकडचं मी ठेवायचं नाही, मग ते पाठवायचं. लेवल 3 जे असतं, लेवल 3मध्ये हे सगळे अतिशय क्रिटिकल पेशंट असतात. लेवल 3 मधल्या ICUमध्ये जसं आमचा ICU आहे, अशा ICUमध्ये तुमचे 100% पेशंट कधीही वाचू शकत नाहीत, कारण जे कुणालाही आता आवाक्याबाहेर जाते ते पेशंट तुमच्याकडे येत असतात आणि तिथं ते जगभर हेच होतं की तिथं हे मृत्यू होणं ही साहजिक गोष्ट आहे. कारण त्याला तुम्हाला मन खूप कठोर करावं लागत असतं. इट्स नॉट अ जोक. तुमच्या डोळ्यासमोर नवजात शिशू ज्यांना अजून डोळे उघडले, काहींचे डोळे उघडले नाही आहेत, काहींचे डोळे उघडलेत आणि त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागतोय, हा खूप संवेदनशील मोमेंट असेल. म्हणजे तुम्ही इतके कठोर, खरंच डॉक्टर कठोर असतात का? व्हॉट इज काय असते त्यावेळी तुमची एक्झॅक्ट मी नेहमी मानसिक कंडिशन? मी नेहमी लोकांना सांगतो की जेव्हा ICUत मी घाबरीन तेव्हा माझ्या पेशंटचं काय होणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा मेंदू शांत ठेवून त्या परिस्थितीला योग्य निर्णय घेणं हे त्यावेळचं त्या इंटेन्सिव्हिस्टचं काम असतं. वाईट फार वाटतं जेव्हा आपण प्रयत्न करतो आणि पेशंट वाचत नाही. माझ्या आत्तापर्यंत ICUमध्ये ज्या पेशंटना काहीतरी झालंय, दगावले, त्यातल्या बहुतांश पेशंटच्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत.
आणि माझं नशीब इतकं चांगलं आहे की माझ्या ICUत पेशंट दगावल्यानंतर सुद्धा नातेवाईक त्यांच्या पुढच्या बाळांना किंवा त्यांच्या भावांच्या बहिणींच्या बाळांना येऊन घेऊन येतात. आणि असं खूप वेळा होतं. म्हणजे मागे एकदा एक 700 ग्रॅमचं बाळ होतं आमच्याकडं. 39व्या दिवशी त्यांना उलटी केली आणि मग त्याला निमोनिया झाला आणि 45व्या दिवशी बाळ दगावलं. किती दिवस ICU? 45 दिवस ICU. जन्मल्यापासून. मग त्या असं म्हटलं जातं की त्या बाळांना आज त्यांच्या आयांना आज सोडलं जात नाही. मग असं सोडता? आमच्या ICU मध्ये आईला 24 तास प्रवेश आहे. आणि एक कांगारू केअर नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये आम्ही ॲक्च्युली जेव्हा बाळाचं ऑक्सिजन वगैरे सगळं निघतं तेव्हा बाळाला एक बॅगमध्ये घालून आईच्या छातीवर ठेवतो आणि त्यावेळी काही वेळा आया 8-8 तास ICUत बसतात बेड शेजारी. कांगारू केअर ही रुटीनली आम्ही करतो. आम्ही कांगारू फादर केअर म्हणतो. कांगारू केअर ही ज्याला KMC म्हणतात, कांगारू मदर केअर. ते कंटिन्युअस आपल्या जवळ. आम्ही कांगारू फादर केअर पण केल्यात. ट्राय करून पाहिलं. वडील तयार असतील, जगभरी करतात, भारतात करत नाहीत. हो म्हणणाऱ्यातले 10 मधले 2-3 वडील तयार होतात आणि ते ॲक्च्युली कांगारू फादर केअर करतात. कारण वडिलांना ना बाळाला हात लावायची पण भीती वाटत असते. आई खूप धीराची असते. म्हणजे अंगावरचं दूध वगैरे पाजलं जाऊ शकतं ICUत? बाळावर डिपेंडंट आहे. जर व्हेंटिलेटर वगैरे असेल किंवा लहान असेल तर नळीनं दिलं जातं. मग त्याच्यानंतर वाटी चमच्यानं दिलं जातं. पण कितीही सिरियस पेशंट असलं तरी नाही. पेशंटला दूध पचतंय का ह्याच्यावर ठरतं. अच्छा. ज्याला दूध पचत असेल त्याला होतं. आता बऱ्याच वेळा असं होतं की आमच्याकडे व्हेंटिलेटरवर पेशंट असतो पण त्याला पूर्णपणे दूध जात असतं कारण त्याला दूध पचत असतं. जसं मी आधी सांगितलं की त्यांचे अजून अवयव तयार होत असतात. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा असतो तो फुफ्फुसाचा त्रास. त्याच्यानंतर असतो तो आतड्याचा त्रास. आतडं तयार होत असतं, दूध पचत नाही, आतड्याला सूज येते, छिद्र पडतं. हे खूप विचित्र आजार आहे पण हा होतो आणि दुर्दैवाने तो 2-3 आठवड्यात होतो. मेंदूचा त्रास होतो, काही वेळा ब्लड प्रेशर्स कमी जास्त होतं. त्यामुळं हे जे काही आजार आहेत ना हे फक्त ह्याच वयात होतात. अच्छा. जो आतड्याचा मी त्रास सांगितला किंवा जो फुफ्फुसाचा त्रास आहे हा फक्त नवजात बालकांनाच होतो, त्यांच्या पुढच्या वयात होत नाही. म्हणजे हा आजार तुम्हाला कोणत्याही मोठ्या पेशंटमध्ये किंवा मोठ्या बाळामध्ये नाही दिसणार कारण हा त्या वयाचा आजार आहे. डोळ्याच्या पडद्याची वाढ वेडी वाकडी होणं, मेंदूमधल्या आतल्या पिशव्यांमध्ये रक्तस्त्राव होणं, हे काही काही आजार आहेत हे फक्त त्याच वयाचे आहेत. ते तेव्हाच होतं. आणि मी तुम्हाला ते सांगत होतो की आपल्याला असं वाटतं तर त्या केसमध्ये 45व्या दिवशी बाळ जेव्हा गेलं तेव्हा मी जेव्हा त्या आईशी बोललो, आई वडिलांशी, मला फार वाईट वाटलं होतं कारण एवढा आटापिटा करून बाळ वाचायच्या परिस्थितीत आलं होतं. तर मला आईनं सांगितलं की सर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, प्रयत्न तर सगळे तुम्ही केलेत, आपण बघत होतो, आपण सगळं केलंय, तर शेवटी ते आमच्या नशिबात नव्हतं. म्हणजे मला तेच वाटलं की म्हणजे मला त्यावेळी माझ्या ऑस्ट्रेलियातल्या पेशंटची आठवण. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं ते अत्यंत सुशिक्षित आई वडील होते. आणि कसं आहे ती आई आणि आमच्याकडं ICU मध्ये आई असते त्यामुळे ती कांगारू केअर वगैरे सगळं ती आई करत होती. त्यांना ते दिसत असतं काय चाललंय, त्यामुळं तिला ते माहिती होतं. फक्त तो ग्रॅटिट्यूड होता की ग्रॅटिट्यूड हा कुठं असतो की जेव्हा माझ्या मनाविरुद्ध गोष्ट होती तरी मी तुम्हाला म्हणतो की नाही बरोबर माझ्या मनाविरुद्ध जरी झाली तरी जे केलं आपण ते बरोबर केलं, हा ग्रॅटिट्यूड असतो. आणि तो मी म्हणजे भारतात आपण म्हणतो तसं काही सगळेच जण तसे नसतात. प्रत्येक ह्याच्यामध्ये वाईटाचं प्रमाण हे कमीच असतं म्हणून जग चालू आहे. जेव्हा सगळं आता ठराविक काही लोक आहेत जे थोडक्यात इनडायरेक्टली सुपाऱ्या घेतात. ती लोक त्यांच्याकडेच जातात आणि ती लोकच दंगा करतात आणि तीच लोक फोडाफोडी करतात. तो दॅट इज द विच इज नॉट गुड. तुम्ही समजून घ्या. डॉक्टर लोक समजावणार नाहीत का झालं असं, काय आहे असं. तुमचं काय मत आहे? जेव्हा समजून घ्यायचं नसतं तेव्हा या गोष्टी होतात. काय सांगायचं अशा लोकांना तुम्हाला? शेवटी असं आहे बघा, मी नेहमी सांगतो मला जे करायचं तेच मी करू शकतो, पलीकडे जाऊन तुम्ही काही करू शकत नाही. आणि मी नेहमी हा विषय निघतो तर माझं नेहमीच हेच असतं की एक माणूस वाईट निघाला म्हणून उरलेल्या 99 माणसांना आपण शिक्षा देऊ शकत नाही. एका पेशंटच्या बाबतीत असं झालं म्हणून मी माझ्या पुढच्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायची नाही का, तर तसं होत नाही.
आणि व्यक्ती तितक्या प्रकृती. होतं तर त्याला काही करता येत नाही आपण. हा शेवटी निसर्गाचा भाग आहे. त्यामुळे निसर्गामध्ये काही काही गोष्टी होतात आणि जसं मी म्हणतो तसं दिस इज पार्ट ऑफ गेम. मला हाऊस होती म्हणून मी ऑस्ट्रेलिया सोडून इथे येऊन न्यूनॅटॉलॉजीचं ICU काढलं. मी ऑस्ट्रेलिया लहानपणापासून तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं? डॉक्टर व्हायचं होतं. हं? न्यूनॅटॉलॉजिस्ट व्हायचं होतं असं तुम्ही किती भावंड? दोघं. माझी बहीण एक आहे मोठी आणि मी. ती काय करते? ती पण डॉक्टर. अच्छा, ती कशात तिनं ते डॉक्टर? आयुर्वेदिक डॉक्टर. आयुर्वेदिक. मग हे कसं कॉम्बिनेशन? तुम्ही ॲलोपॅथी, ते आयुर्वेदिक. असं काही नाही म्हणजे मम्मी पप्पा डॉक्टर? नाही, माझी आई शिक्षिका आहे, माझे वडील इंजिनियर. अच्छा, आणि डॉक्टर म्हणजे हे वेगळं वेगळं कॉम्बिनेशन. शेवटी ती प्रत्येकाची आवड आहे. माझ्या मुलीला नव्हती आवड, ती इंजिनिअरिंगला गेली. अच्छा अच्छा अच्छा. सो तो आवडीचा मुद्दा आहे. कारण खरं सांगतो मी म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही ठरवलं होतं डॉक्टर व्हायचं हो. की नाही मार्क्स वरती ठरलं? मम्मानं सांगितलं, पप्पांनी सांगितलं? इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली होती. मी वालचंदला पण जाऊन बसलो होतो ऍडमिशनसाठी. ओके. मला मेडिकलला मिळत होते. माझे सगळे मित्र इंजिनियर झाले, मी एकटा मेडिकलला गेलो. म्हणजे तसं त्या दृष्टीनं मी एकटा पडलो मेडिकलला गेल्यावर. कारण माझे सगळे मित्र एकाच वर्गात. पण तुम्हाला व्हायचं होतं का लहानपणापासून डॉक्टर? व्हायचं होतं म्हणून तर हा सगळा आठवला. आणि त्याहून कसं असतं की शेवटी जर तुम्हाला ती पॅशन असेल तर डॉक्टर होणं ही गोष्ट अशी नाही की तो काही ऑफिस जॉब नाही. त्यामुळं ज्याला ते आवडतं त्यानंच ते करावं. कारण मला शिक्षण पूर्ण करायला 16 वर्ष लागली. मी 95 साली जुलै 95 मी ॲडमिशन घेतली मिरज मेडिकलला आणि माझं शिक्षण संपलं. माझी शेवटची डिग्री माझ्या हातात आली ती मे 2012ला. 12ला? 95 ते 12. सो मी 17 वर्ष फक्त मेडिकल एज्युकेशन घेतलं. दर्शक हो, आपण पाहतो डॉक्टर आणि मग डॉक्टरांच्या विचार करतो. तर आता जर तुम्हाला समजलं असेल 16 वर्ष एक तपापेक्षा जास्त, 12 वर्ष एक तप असतो त्याच्यापेक्षा जास्त 16 वर्ष जे शिक्षणासाठी ती व्यक्ती घालवत असेल, अर्थातच त्याच्यासाठी पैसेही खर्च होणं आलं, सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्या सोबत. सुदैवानं मला पैसे कुठं खर्च झाले कारण मला सगळ्या गव्हर्नमेंट मधल्या सीट. अच्छा अच्छा अच्छा. पण मी ते सांगतो की माझं शिक्षण संपलं तेव्हा माझे सगळे इंजिनियर मित्र त्यांचं सगळं सेटल्ड होतं. त्यांची घरं झाली होती, त्यांच्याकडे गाड्या होत्या आणि तेव्हा सुद्धा माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती. कारण माझं पण विशेष आहे, कुठेही न खचता आज डॉक्टर सांगितले एक शिशु तज्ञ मधले नंबर 1 चे डॉक्टर आहेत असं बोललं जातं, बरोबर? मग गाडी नव्हती, काय नव्हतं, मग काय फील नव्हतं होत तुम्हाला? नाही, तेच सांगतो ना की जर तुम्हाला आवड असेल तर त्याचं वाईट वाटत नाही. अच्छा. म्हणजे मला असं एका क्षणालाही असं वाटलं नाही की बाबा मी इंजिनियर झालो असतो तर माझा एवढा त्रास वाचला असता. अर्थात तो त्रास नव्हता, ती शिकण्याची मजा होती. मी खूप रिसर्च केले, माझे पेपर्स पब्लिश झाले होते, मी बऱ्याच गोष्टी केल्या आणि माझ्या मनात असतं तर मी खरं तर फक्त MD होऊन ते सगळं सोडून दिलं असतं तर मी कदाचित लवकर प्रॅक्टिसमध्ये आलो असतो. पण मला पुढं शिकत राहायची इच्छा होती त्यामुळे ते केलं. त्यामुळं ती आवड असेल तर तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही आणि ती मजा वाटते तोपर्यंतच हे सगळं चाललं. म्हणजे मी नेहमी सांगतो की ज्या दिवशी माझी हे सगळं करण्यातली मजा संपेल त्या दिवशी मी प्रॅक्टिस बंद करेन. कारण ह्या शनिवार रविवारमध्ये मला हार्डली सलग 20 मिनिटं सुद्धा झोपायला मिळालं नाही. कधी? ह्या शनिवार रविवार. कारण शनिवारी रात्री एक पेशंट सिरियस आला, त्याच्यासाठी मी अख्खी रात्र जागत होतो. त्याचे सारखे रिपोर्ट व्हायचे, त्याचं काय व्हायचं ते सगळं करायचं. रविवारी एक असाच पेशंट आला ज्याला तिकडून डॉक्टर स्वतः घेऊन आले, त्यामध्ये वेळ गेला. पण अख्खा शनिवार रविवार मला सलग 20 मिनिटं सुद्धा शांतपणे बसता आलं नाही. अखंड फोन चालू होता, मी पळत होतो, निम्मा वेळ तर मला ICUतच गेला. पण त्याचं वाईट वाटलं नाही ना तरच ते खरं आहे. ज्या दिवशी त्याचं वाईट वाटेल की नाही बाबा आता आपलं ना एवढं आपण केलं, आणि हे दोन्ही करून दोन्ही पेशंट दगावले कारण ते इतके सिरियस होते. एवढी पळापळी करून शेवटी एका पेशंटला मी सांगितलं बाबा तुझा अनुवंशिक आजार वाटतोय, आपण तपासणी करूया. सर आमच्याकडे पैसे नाही आहेत. माझ्या पैशांनी मी रिपोर्ट पाठवला. मी वाट बघतोय की तो रिपोर्ट आला तर मी त्यांना कळवीन, कारण पुढच्या बाळाला ते होईल, त्याची रिस्क आहे. मला जर वाईट वाटलं ना तर मग सगळं संपलं.
ज्या दिवशी मला त्याचं म्हणजे इमोशन्सला कंट्रोल करावं लागतं. इमोशन्स पेक्षाही सगळ्यात म्हणजे त्रास हा मांडण्यावर असतो. करायचं ते आपण करतच असतो. त्याच्यावर जर आपण त्रास म्हणून विचार केला तर मग त्याचा त्रास होतो. आणि ज्या दिवशी ते करायचं मला नको वाटेल त्या दिवशी मी प्रॅक्टिस बंद केली. म्हणजे ICUची प्रॅक्टिस बंद केली. OPD मध्ये प्रॅक्टिस करायला फार त्रास नसतो, तिथं फक्त बसायचं असतं. आणि आमची नशिबानं लहान मुलांची OPD ही अतिशय सुंदर असते. अच्छा, तुमचं आदित्य रेनबो हॉस्पिटल आहे, हो. तिथं काय आहे नेमकं, कसे म्हणजे तुम्ही तज्ज्ञ आहात? आमचं हे दक्षिण महाराष्ट्रातलं पहिलं पिडियाट्रिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. म्हणजे त्याचं नाव रेनबो यासाठी ठेवलं आम्ही की त्यात 7 स्पेशालिटीज होत्या जेव्हा आम्ही सुरू केलं, म्हणून त्याचं नाव रेनबो ठेवलं. आम्ही 3 डॉक्टर आहोत, आम्ही तिघंही बालरोग तज्ज्ञ आहोत, पण आमच्या तिघांच्या स्पेशालिटीज ॲडिशनल आहेत. सो लाईट मी नवजात. एक मिनिट सर. आमचं दक्षिण महाराष्ट्रातलं एकमेव म्हणजे पहिलं पिडियाट्रिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ओके. आणि आमच्याकडे 7 स्पेशालिटीज होत्या म्हणून आम्ही त्याचं नाव रेनबो ठेवलं. मी नवजात शिशुतज्ञ, डॉक्टर महेश साळे हे लहान मुलांचे मेंदूतज्ञ. अच्छा. मी 2011मध्ये सांगलीमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. मग मी 2013मध्ये एक डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं, जे दक्षिण महाराष्ट्रातलं पहिलं डेव्हलपमेंट सेंटर होतं. म्हणजे पुण्यापासून ते बेंगलोरपर्यंत मध्ये कुठेही नव्हतं. डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे लहान मुलांचे व्यायाम करणं, लहान मुलांची सायकोलॉजीची असेसमेंट करणं, लहान मुलांना फिजिओथेरपी देणं, त्यांचं ऐकण्याचं स्क्रीनिंग करणं, त्यांना बोलण्याची मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. आणि ते पहिलं होतं म्हणून आम्ही त्याचं नाव ओॲसिस ठेवलं. अच्छा. म्हणजे वाळवंटात जसं एखादं ओॲसिस तसं ते ओॲसिस होतं. पुण्यापासून बेंगलोरपर्यंत ते पहिलं सेंटर होतं. आणि मग आम्ही सगळे एकत्र येऊन ते केलं. आणि डॉक्टर मिरजकर हे बालरोग तज्ज्ञ आहेत. तर आम्ही तिघं इथं रोज असतो. माझी मिसेस आहे, ती पॅथॉलॉजिस्ट आहे, पण ती आम्हाला या सगळ्या गोष्टीत मदत करते. आणि मग बाकीचे व्हिजिटिंग सुपर स्पेशालिस्ट असतात. सो हे ह्या प्रकारचं हे दक्षिण महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल होतं. तिथे फक्त आमच्याकडं कोणत्याही प्रकारचं 18 वर्षाच्या वरची ट्रीटमेंट होत नाही. आमच्याकडे सगळ्या स्पेशालिटीज आहेत, पण त्या सगळ्या लहान मुलांच्याच आहेत, 18 वर्षाच्या आतले, आणि डेडिकेटेड आहेत. म्हणजे नवजात शिशूंच्या संबंधी मी आहे तज्ञ, मेंदूसाठी. पण तुम्ही बाकी OPD पण बघताच? आम्ही सगळेजण बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे तुम्ही तिघे बघता. पण आमची प्रत्येकाची ती स्पेशालिटी असल्यामुळं आम्ही तिथंच विशेष लक्ष देतो. आणि आम्ही सगळे एकत्र असल्यामुळं ते एकत्र करणं सोपं जातं. अच्छा. म्हणजे बाकी आमच्याकडं रेसिडेंट्स असतात, नर्सिंग स्टाफ असतो, सगळ्या गोष्टी असतात, पण शेवटी कसं आहे ना, माणूस हा थकतो. दवाखाना चालवणं इतकं सोपं आहे काय? किती प्रमाणात, आता तुमचं एवढं हॉस्पिटल आहे मोठं, किती प्रमाणात तुम्हाला स्टाफ लागतो? तुम्ही त्यांचे कसे ड्युटीज, कसं काय सगळं गणित? स्टाफ तर 24 तास सगळीकडेच लागतो आणि त्याला सगळी ती मॅनेजमेंट लागते. दवाखाना म्हणलं की त्याला असंख्य गोष्टी असतात. आता आमचं ICU बेस्ड हॉस्पिटल असल्यामुळं तुमच्याकडे स्टाफ किती आहे? 50-60 असेल. अच्छा. एक्झॅक्टली माहित नाही, कारण नशिबानं मी फक्त पेशंट बघतो. ऍडमिनिस्ट्रेशन वेगळ्यांकडे आहे. पण नाही, पण एवढ्या सगळ्यांना चालून सोबत घेऊन काम कोण करतंय नाही बघणे, हे बघणे, शेवटी आपलं आहे, आपली जबाबदारी आहे, आपल्या नावानं चालतंय. आणि सगळ्यात म्हणजे सेन्सिटिव्ह सब्जेक्ट म्हणजे लहान मुलांचा दवाखाना. पुन्हा एकदा बालरोग. तुम्हाला सांगितलं होतं, ऑस्ट्रेलियातलं आयुष्य सुखाचं होतं. पण सांगलीकरांची सेवा करायची होती. माझं गाव आहे त्यामुळे मला यायचं होतं. आणि शेवटी असं आहे की प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीसाठी उठून मोठ्या मुंबईला किंवा पुण्याला पळणं हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आणि आर्थिकदृष्ट्या परवडत असलं तरी सांगली आपण अशा ठिकाणी आहोत की आम्हाला हृदयाचं ऑपरेशन करायला पेशंट पाठवायचं झालं तरी आमची ठोके चुकत असतात. पण आपण कोणत्याही चांगल्या मोठ्या सेंटरपासून कमीत कमी 6 ते 8 तास लागतो. आणि अजून गेल्या मला इथं सांगलीतून आता जवळपास उद्या आमच्या दवाखान्याचा ॲक्च्युली 15वा वाढदिवस आहे. अच्छा. मी 20 एप्रिलला तो सुरू केला. 15 वर्षात काहीही फरक पडलेला नाही. म्हणजे डॉक्टर डे दिवशीच आणि सगळ्याच दुग्ध शर्करा योग आला, तिचा जागरवरती पण आलेला आहात.
आमचा पण 15वाच वर्धापन अरे वा. आता झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं समाजात काम करणारी लोक, त्यांचं दुःख, त्यांचं यश, त्यांची धडपड, त्यांची तडपड, आपल्या गावाप्रती प्रेम, आपलं सगळंच डिवोशन, आपलं सगळंच, आपला वेळ. आता डॉक्टरांनी सांगितलं की सॅटर्डे संडे मी झोपलो नाही. मानसिकता असते एखाद्याची की चटकन म्हणतो काय सॅटर्डे संडे वीकेंड आहे, चलो लेट्स गो. नॉर्मल लोकांचं आयुष्य असं असतं, आठवडाभर काम करतात. पण काही सेवा अशा आहेत, डॉक्टर असतील, पोलीस यंत्रणा असेल, त्यांना 24/7 काम करावं लागतं. आणि इथं कुठंतरी जीव जपायचा असतो, जीव वाचवायचा असतो. त्यासाठी स्वतःचाही जीव ओतावा लागतो, तरच संपूर्ण सगळ्या गोष्टी होतात मॅनेज. तुमचा छंद काय? या सगळ्यात तुम्हाला छंद जपायला वेळ मिळतो का? मिळतो ना. म्हणजे मिळतो म्हणजे तो मिळवावा लागतो. त्याशिवाय काढतो तेवढं तुम्ही फ्रेश नाही होत. काय आपल्याला छंद आहेत? निसर्गाचा छंद आहे मला. झाडे लावणे, झाडांची माहिती घेणं. मी अच्छा. फुलपाखरांचा कोर्स केलाय, तेव्हा मला फुलपाखरांच्या एवढं सगळं कधी करता डॉक्टर? खरं सांगू का तुम्हाला की तुम्ही लिखाण वगैरे करता? हो, थोडंफार. अच्छा. सध्या सकाळमध्ये माझे लेख येत आहेत अच्छा. निसर्गासंबंधी. म्हणजे ओके. जंगलामध्ये आम्ही फिरायला जातो. जंगलांमधल्या अनुभवांवरती. ओके. त्याच्यात फुलपाखरं आहेत, पक्षी आहेत. तुमचा कोर्स झालाय तो? फुलपाखरांचा फुलपाखरा कोर्स झालाय. किती दिवस असतं फुलपाखराचं आयुष्य? प्रत्येक फुलपाखरावर अवलंबून आहे. जी अगदी छोटी फुलपाखरं असतात ती काही आठवडे जगतात. काही 8 तास 6 तास असं काय आहे का? नाही, अगदी फुलपाखर एवढं नाही. काही आठवडे जगतात. मोठी फुलपाखरं काही वर्षभर पण जगतात. तो कुठला कोर्स असतो? हा BNHS, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा कोर्स होता. अच्छा. तो ऑनलाईन आहे? तो हायब्रिड होता, ऑनलाईन आणि हे. आणि मग त्यानंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी फुलपाखरं बघायला जाणं. नेचरशी. त्यामुळं निसर्गात कसं आहे, तुम्ही निसर्गात गेलं तुम्हाला सगळं दिसत असतं. त्यामुळे त्यातलं किती तुम्ही घ्यायचं आणि किती सोडायचं हे तुमच्यावर अवलंबून. निसर्ग ही अशी गोष्ट आहे की तुम्ही सोडू शकत नाही, त्यातच रमावं वाटतं. परंतु 2 कॉन्ट्रास्ट गोष्टी आहेत. एकदम म्हटलं की नवजात शिशु तज्ज्ञ, त्याच वेळी नेचरशी ते सगळा कसा बॅलन्स ठेवता का त्याच्यामुळेच बॅलन्स आहे. तो ताण येऊ नये म्हणून रिलीफ. तो आहे. आणि आम्ही सांगली महापालिकेचे सेव्ह सॉईल अँबॅसिडर होतो. म्हणजे अच्छा. एक सेव्ह सॉईल नावाचा ईशा योगा सेंटरचा कार्यक्रम होता, ज्याच्यात जगभर माती वाचवा म्हणून हे होता. त्यासंबंधी आम्ही झाडं लावणं, कंपोस्टिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यासंबंधी लोकांचं अवेअरनेस क्रिएट केला. सांगलीमध्ये आम्ही बऱ्यापैकी झाडं लावण्याचे पण हे काम केलं आहे, पर्यावरणाशी निगडीत. खरं कसं आहे की आपल्याला पुढच्या पिढीला जर काही द्यायचं असेल तर नेचर इज मस्ट. म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा. 200 वर्षापूर्वीचा निसर्ग आणि आताचा निसर्ग असा आहे की आपण आपल्या मुलांना एक खऱ्या अर्थानं खड्ड्यात ढकलून चाललो. आणि ते जर आपल्याला वाचवायचं असेल, सध्या परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये मातीचा कस हा 10% जमिनीत पण उरलेला नाही. कालांतरानं काही दिवसानं शेतीचे पण प्रॉब्लेम येतील, अन्नधान्याचे प्रॉब्लेम येतील. आता पावसाची अवस्था आत्ताच बघतोय आपण. तेच सांगतो की खरा त्यातला मुद्दा आहे मातीशी चांगली माती, सकस माती असणं. म्हणजे असं म्हणतात की 1920 साली जर तुम्ही एक संत्र खात असाल तर त्या संत्र्यात जे सत्व होतं ते मिळण्यासाठी मला आज 8 संत्री खायला. इतका मातीचा कस कमी झाला आहे. आणि 20 त्याचं कारण काय? ह्याचं कारण म्हणजे एकतर जमिनीची धूप खूप करतोय आपण. म्हणजे आत्ता पूर्वी ज्या पद्धतीनं फार्मिंग व्हायचं, म्हणजे भारतातली जी मूलभूत पद्धत होती, ज्याला आता आजकाल त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो आपण, तर मूलभूत शेतीची पद्धती बदलली आहे. रासायनिक खतांचा वापर, पुन्हा आपण जी वर्ण कीटकनाशकं घालतो त्यांचा वापर, त्यामुळे जमिनीमधली जी शोषक मूल्य जात आहेत. जमिनीमधले चांगले जीवाणू मरत आहेत, जमिनीमधले चांगली बुरशी मरती आहे. आणि शेतामध्ये झाडं नसतात आपल्याकडे. जमिनीमध्ये झाडांची ना एक स्वतःची कम्युनिकेशन सिस्टीम असते, आणि ती कम्युनिकेशन सिस्टीम ही बुरशीवरती चालते. आणि ती कम्युनिकेशन सिस्टीम आपण मोडतो. आणि साधारणतः
शेतीला लागणारा भाग हा जमिनीचा वरचा 9 ते 15 इंच असतो, पण आपण कसताना जवळपास 1.5-2 फूट कसतोय. आणि जेव्हा उन्हाला ती माती एक्सपोज होते तेव्हा त्यातले सगळे जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते सगळे जळून जातात. आणि आपण जे म्हणतो ना की ग्रीन हाऊस इफेक्ट, तो सुद्धा ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत आहे. त्यामुळं आपण आपला शेती करण्याच्या पद्धतीकडं हळूहळू परत जुन्या पद्धतीकडे जायला पाहिजे, ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जायला पाहिजे. भले आत्ता त्याच्यातनं कमी उत्पन्न येते असं आपल्याला वाटतं, पण शेवटी जगायचं असेल तर काहीतरी कष्ट करायला लागतात, तसा प्रकार आहे तो. म्हणजे मूळ ऑर्गॅनिक गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सध्या खरं सांगू का, मी नेहमी सांगतो, मलाही काही वेळा मलाही असं वाटतं आपण पळतोय पण मिळवत काही नाही. म्हणजे आपण जर वर्षभराच्या शेवटी बसलो आणि विचार केला बाबा मी वर्षभरात केलं काय, मी पळापळी तर खूप केली, मी मिळवलेलं काही फार नसतं. आणि जेव्हा ती मिळवलेलं नाही ही भावना येते ना, तिथं तुम्हाला कुठेतरी थांबून विचार करावा लागतो की बाबा काहीतरी बदलायला पाहिजे. तुम्ही जे मला विचारले तुम्ही हा वेळ कुठनं काढता, पळून फक्त तुम्ही दिवस पुढं ढकलताय, पण मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं. त्यासाठी निसर्गात जावं, लिहा, चित्र काढा, छंद जोपासा. छंद जोपासा. जगायचं आहे तर वेगळं काहीतरी करा. त्यामुळं ते थोड्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. शेवटी ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो, क्वालिटी ऑफ लाईफ ही फक्त रोजच्या गोष्टी करून येत नाही. क्वालिटी ऑफ लाईफ ही बाकीच्या गोष्टी करून येते. म्हणजे स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. आज डॉक्टर डेच्या निमित्तानं आमच्या तमाम दर्शकांना काय मेसेज द्यावा वाटतं तुम्हाला? डॉक्टरी क्षेत्रातनं द्या किंवा निसर्गाच्या क्षेत्रातनं द्या, तुम्हाला काय वाटतंय? डॉक्टरकी संबंधी मी काही देणार नाही, कारण शेवटी कसं आहे, मी सांगतो की मी डॉक्टर आहे हा माझ्या माणूस असल्याचा एक भाग आहे, व्यवसायाचा भाग आहे. व्यवसायाचा भाग आहे. म्हणजे मला लोक विचारतात माझ्या बँकेच्या याच्यावरती कुठं डॉक्टर नाही आहे, माझ्या लायसन्सवर कुठं डॉक्टर नाही आहे, मी Plain फिरायला name. जातो तिथं कुठं डॉक्टर नसतो. कारण डॉक्टर मी दवाखान्यात आहे. मी ज्यावेळी दवाखान्यातनं बाहेर पडतो तेव्हा मी माणूस आहे बाकी सगळ्यांसारखा. आणि जेव्हा आपण चांगल्या पद्धतीनं स्वतःला मान देऊन जगायला सुरू करू तेव्हा आपण जगाला काहीतरी करू शकतो. त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीने जगूया, तरच आपण बाकीच्यांना चांगल्या पद्धतीने जगू द्यायला मदत करू शकतो. त्यामुळं प्रथम आपण चांगल्या पद्धतीने जगायला सुरू करू, आपल्याला जे पटतंय त्या पद्धतीने जगू, मग ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात. आणि शेवटी मी म्हटल्यासारखं की तुम्ही किती पळताय ह्यापेक्षा तुम्ही किती मिळवताय, आणि मिळवणं हे कधी पण भौतिक नसतं. डॉक्टरांनी खास डॉक्टर्स डे निमित्त एक आपल्याला मेसेज दिलेला आहे. पळताय किती आणि मिळवताय किती ह्याचा अभ्यास करा आणि निसर्गाशी समतोल राखा. बरोबर? मेन. कारण निसर्ग आहे तर आपण आहे, आणि आपण आहे तर आपण सुखी आहे. कारण असणं, दिसणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळं समतोल राखत डॉक्टरांनी जसं सांगितलं, इतक्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा दर्शक हो, त्यांनी आपला छंद सांगितला, तो कसा जोपासतात ते सांगितलं, आणि त्यातनं एक मेसेज दिला की निसर्ग किती महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळंच समतोल आहे आणि तो राखलाच पाहिजे. बरोबर? मी फक्त एक छोटी गोष्ट सांगतो. मागं एकदा ना आमच्या बागेत एक मधमाशाचं पोळं झालं, आणि मग आम्हाला वाटलं की आता ते काढायला लागेल. त्या त्रास काही देत नव्हत्या. मग आम्ही एका मधमाशींच्या स्पेशलिस्टना बोलवलं, त्यांना म्हटलं तर काय करूया. ते म्हटले की हे काय तुम्हाला त्रास देणार नाही, छोट्या मधमाशा आहेत आणि या असंही काही दिवसांनी जातील. पण म्हटले सर तुम्हाला मी एक सांगतो, तुमच्या बागेत मधमाशांनी पोळं केलंय, तुम्ही अब्जाधीश आहात. आणि हेच खरं आहे की ते तेवढे जीव तुमच्या ह्याच्यात जगायला येतात, इतपत निसर्ग तुम्ही तयार करा. अच्छा, तुम्ही गार्डन वगैरे छान केलं. ही गच्चीतली बाग आहे. गच्चीतली बाग नाही काही की फार हे, पण म्हणजे किती लावलेत झाडं गच्चीत? खूप झाड आहेत गच्चीत, मोठी मोठी झाडं पण आहेत, छोट्या बागा पण आहेत. गच्चीत? गच्चीत केवढी आहे गच्ची? खालची एक 150 स्क्वेअर फुटाची असेल आणि वरती एक गच्ची एक साधारणतः 500 स्क्वेअर फूट. अच्छा, तेवढ्यात तुम्ही झाडं लावली? हो, आणि मोठी मोठी झाडं पण लावलीत, म्हणजे जवळपास 10-12 फूट झालेली. मग ती कशात, कुंडीत लावली? मोठ्या पिपांमध्ये लावलीत. माझ्या
मिसेस म्हणजे डॉक्टर मुग्धा तगारे त्यांची गार्डनिंग हा छंद आहे. ओके. त्यामुळे त्यांनी त्यामुळे तुम्हाला साथ ही तशीच छान मिळाली आहे तुमच्या आवडीसारखीच. त्यामुळे ती सगळी बाग तिनं केली आहे. मी फक्त तिथे येणारी फुलपाखरं आणि पक्षी बघतो. अच्छा, तुम्हाला ती आवड आहे म्हणून त्यांनी ते केलंय. हो, त्यांना ती आवड आहे, ती प्रत्येकाची. अहो तुम्ही याला झाडांची आवड आहे, त्यांना माहिती आहे झाडं लावली की ऑटोमॅटिकली तिथे पक्षी येणार आहेत. सो पुन्हा एकदा खूप छान इथं तुम्हाला मॅडमचं सहकार्य दिसलेलं आहे. अशा पद्धतीनं हे दिलखुलास पर्सनल लाईफ, पर्सनल छंद, माझी डॉक्टर की काय, हे डॉक्टरांनी आपल्याला दिलखुलास सांगितलं आहे. आदित्य रेनबो हॉस्पिटलचे अमित तगारे डॉक्टर असेही आहेत हे आपल्याला दिसलेलं आहे. डॉक्टर्स डे निमित्त तुम्ही इथं आलात, मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. पर्यावरण प्रेमी अशा डॉक्टरांना, निसर्गाशी प्रेम करणाऱ्या डॉक्टरांना छोटासा तिचा जागा न्यूज टीमकडून हा निसर्ग बहाल. धन्यवाद.